काय म्हणताय? पराठा? पण पीठ मळायचंच नाही, लाटायचंच नाही. फक्त 10 मिनिटात तयार होणारा प्रोटीनयुक्त एकदम स्वादिष्ट सकाळच्या घाई गडबडीत कुठलीही पूर्वतयारी न करता झटपट तयार होणारा हा अंडा पराठा तुमचा फेवरेट नाश्ता नक्की बनवू शकतो. वेळ न घालवता करूयात मग सुरुवात. रेसिपीसाठी आपण घेतलेलं आहे अर्धा कप गव्हाचं पीठ. यामध्ये घालून घेऊया आपण थोडंसं मीठ आणि लागेल तसं पाणी ॲड करत आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. बॅटर रेडी करण्यासाठी आपण अर्धा कप पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपले 2 पराठे रेडी होतील. बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला या पद्धतीची हवी आहे. मी लम्स फ्री बॅटर इथे तयार करून घेतलेलं आहे. मला जवळपास पाऊण कप पाणी इथे लागलेलं आहे. पाण्याचं प्रमाण हे कमी अधिक होऊ शकतात. रेडी बॅटर आपण रेस्टसाठी बाजूला ठेवलं आहे. बाउलमध्ये मी इथे 2 अंडी फोडून घेते आहे. यामध्ये ॲड करतो आपण चवीनुसार मीठ, काळी मिरी पावडर छोटा पाव चमचा, बारीक चिरलेले कांदे साधारण 2 चमचा, टोमॅटो देखील 2 चमचा. तुम्ही इथे हे प्रमाण तुमच्या आवडीने कमी अधिक घेऊ शकता. मी 2 हिरवी मिरची रिंग कटिंग करून घेतलेले आहे. तुम्हाला किती तिखट हवं त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता. यामध्ये घालून घेऊयात आपण कोथिंबीर, छोटा पाव चमचा काश्मीरी लाल मिर्च. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे आपलं छान मिक्स झालं. गॅसवर मी पॅन ठेवून घेतला आहे. पॅन आपला छान गरम होत आला आहे. याला आपण आता तेल लावून घ्या. मी तेलाचा वापर करते. तुम्ही बटर तूप कशाचाही वापर करू शकता. पॅन आपला गरम झालेला आहे. त्यावर मी आपलं रेडी केलेलं पिठाचं बॅटर घालून घेते. मला इथे पराठा पातळ बनवायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याची जाडी कमी अधिक ठेवू शकता. पण हा जितका पातळ असेल तितका छान लागतो खायला. आपलं इथे पराठ्याचा वरून छान रंग बदललेला आहे. आता याला आपण उलट करून घेऊया. दोन्ही बाजूने आपल्याला छान याला भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवून. आपण जो पराठा बनवतोय तो अगदी झटपट 10 मिनिटात तयार होतो. याला आपण बॅचलर स्पेशल रेसिपी देखील म्हणू शकतो. ज्यांना जेवण बनवायचा कंटाळा येतो, नवशिके आहे, प्रमाणबद्ध पद्धतीने जेवण बनवायला जमत नाही, त्यांच्यासाठी आजची रेसिपी उत्तम पर्याय आहे. पराठ्याची खालची बाजू आपली छान भाजून झालेली आहे. त्याला पुन्हा एकदा उलट करून घेऊया. आजच्या रेसिपीमध्ये आपण तेलाचा वापर जितका कमी करता येईल तितका कमीत कमी करतो आहे. आपण फक्त बॅटर ज्या वेळेला पॅनमध्ये घातलं त्यावेळेला तेल लावून घेतलेलं थोडंसं. त्यावरच पराठा दोन्ही बाजूने छान खरपूस होईपर्यंत शेकून घेतो आहे. बघा बरं, बघून कुणाला वाटेल का आजचा पराठ्याचा जो बेस आपण तयार केलेला आहे तो पीठ न मळता न लाटता बनवलेला आहे. ते किती छान आपलं ते फुलून आलेलं आहे. दोन्ही बाजूने आपलं छान शेकून झालेलं आहे. याला आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. त्याच पॅनमध्ये आपण पुन्हा थोडंसं तेल लावून घेऊयात आणि यावर घालून घेऊयात आपलं तयार केलेलं बॅटर. हे आपल्याला छान स्प्रेड करून घ्यायचं आहे. यावर आपण घालून घेऊयात थोडीशी काळी मिरी पावडर. ही ऑप्शनल आपण बॅटरमध्ये देखील घातलेली आहे. त्याचा हलका रंग बदललेला आहे. आता यावर आपण घालून घेणार आहोत आपला तयार केलेला पराठा. थोडासा याला प्रेस करायचा. खालूनही आपलं छान खरपूस भाजून झालेलं आहे. तर याला आपण घेऊयात उलट करू या पद्धतीने. यावर मी घालून घेते थोडंसं चीज. ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायचं स्किप केलं तरी देखील चालेल. पण मुलांसाठी जर बनवत असो आपण, मुलांना ह्या गोष्टी आवडतात त्यामुळे घातलं तर आणखी आवडीने खातात. कोथिंबीर. आता याला आपण एका साईडने घेऊया. या पद्धतीने घेऊन छान प्रेस करून घेऊया. दोन्ही बाजूनी खमंग होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत याला भाजून घ्यायचा. खाण्यासाठी आपला पराठा इथे रेडी झालेला आहे. आता याच पद्धतीने मी उर्वरित सर्व रेडी करून घेते. आजची रेसिपी तुम्हाला मनापासून आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तयार आहे आपला पीठ न मळता न लाटता फक्त 10 मिनिटात तयार होणारा प्रोटीनयुक्त आणि एकदम चविष्ट असा अंडा पराठा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच युनिक आणि झटपट रेसिपीसह. तोपर्यंत
काळजी घ्या, आनंदी राहा. आसनाथ किचनचे व्हिडिओ बघत राहा. थँक्यू.